महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जनाक्रोश मोर्चा अकोल्यात आज अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात सर्व आंबेडकरी जनसमुदाय आणि आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा अशोक वाटिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। अनुसूचित जाती अर्थात एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज अकोल्यात भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9:30 वाजता अशोक वाटिका येथून मोर्चाला सुरुवात झाली। जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला। मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाच्या नावाने निवेदन सादर केले। निवेदनात उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करणे, न्यायमूर्ती अनंत बोबरे समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करणे, आरक्षणातील रिक्त पदे बॅकलॉग तातडीने भरणे तसेच अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। याशिवाय कंत्राटी भरती बंद करून नियमित पदभरती प्रक्रिया राबवणे, शासकीय क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालणे, आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करणे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे मेरिटच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागांवरील अधिकार कायम ठेवण्याची मागणीही आंदोलकांनी केली। मोर्चाच्या आयोजकांच्या मते अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे समाजामध्ये फूट पडू शकते आणि संविधानाने दिलेल्या समान प्रतिनिधित्वाच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व विशाल नंदागवडी, अमित वाहुरवाग, प्रीतम डोंगरे, राहुल इंगोले, अमोल डोंगरे, तुषार नाईक, अमन गरडे, आशिष शिरसाट आणि प्रवीण जामनिक यांनी केले। मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती। आज एससीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते। जर या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र असं आंदोलन करणार आहोत। त्यांना जरी सुद्धा आम्हाला निर्णय नाही मिळाला तर आम्ही साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा सुद्धा इथून आम्ही इशारा सरकारला देत आहोत। जर काही उपवर्गीकरण झालं तर एससी समाजामध्ये वाद निर्माण होईल, त्यामुळे हे एससीचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द केले पाहिजे हे आम्ही शासनाला एक विनंती करत आहोत। जय। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।